इराणमध्ये हवाई हल्ल्यात 787 लोकांचा मृत्यू। रेड क्रेसेंटच्या अहवालातून माहिती समोर। लष्करी तळांसह नागरी वस्त्यांचं मोठं नुकसान। पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला। इरबिलवर पुन्हा रॉकेट आणि ड्रोनद्वारे भीषण हल्ला। अमेरिकेन लष्करी तळाच्या जवळ आणि विमानतळ परिसरामध्ये लक्ष। मध्य पूर्वेतला अमेरिकेचा सर्वात मोठा रडार उद्ध्वस्त। रडारच्या माध्यमातून संपूर्ण मध्य पूर्वेवर ठेवता येत होती नजर। 5000 किलोमीटर रेंज असलेला रडार उद्ध्वस्त। इराणमध्ये शाळेवर झालेल्या हल्ल्यात 165 निष्पाप मुलांचा मृत्यू। रक्तानं माखलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचं दृश्य समोर। चिमुरड्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय। इराणची राजधानी तेहरानमध्ये भीषण हवाई हल्ला। तेहरानमधील लष्करी तळ आणि सरकारी इमारती लक्ष्य। शहराच्या विविध भागात आगीचे आणि धुराचे प्रचंड लोट। हल्ल्यांमध्ये इराणच्या अणु ऊर्जा केंद्राचं नुकसान, मात्र किरणोत्सर्गाचा धोका नसल्याचं स्पष्ट। अणु केंद्रावरचा हल्ला जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं चिंतेचा विषय। दक्षिण लेबनॉनमधील सिद्दीकीन शहरावर इस्रायली हवाई हल्ला। मदत कार्य करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू। युद्धाच्या काळात इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचं पथक लक्ष। इराणचे संरक्षण मंत्री रजीद इबर रझा यांचा मृत्यू। नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच रजीद इबर रझा यांची हत्या। आखाती युद्धातली धग नवी मुंबईतल्या जेएनपीटी बंदरापर्यंत। निर्यातीसाठी जाणारे सुमारे 1000 कंटेनर्स जेएनपीटी बंदरातच। कृषी मालाच्या आयात निर्यातीवर थेट 60% परिणाम। युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल भारताकडून तीव्र दुःख व्यक्त। रमजानच्या पवित्र महिन्यात परिस्थिती बिघडली। शांतता आणि भारतीयांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याची पंतप्रधानांची भूमिका। दुबईत अडकलेल्या मराठी माणसांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुढाकार। शिंदेंच्या विशेष प्रयत्नांमुळे 164 जण आज मुंबईत परतले। फुजेरा एअरपोर्टवरून स्टार एअरच्या 2 विमानांचं टेक ऑफ। युद्धाबाबत भारताची भूमिका स्पष्ट असायला हवी। मौन बाळगणं म्हणजे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करणं। पंतप्रधान मोदींनी भूमिका मांडायला हवी, राहुल गांधींचं आवाहन।